लोकसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा अमित शहांवर कागद भिरकावलेला आहे। विरोधकांनी अमित शहांवर कागद भिरकावल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अमित शहांनी एक विधेयक मांडलं होतं आणि त्या विरोधात सगळे विरोधक एकवटलेले आहेत। विशाल सवने फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत। मला सांगा विशाल की अमित शहांनी एक नवीन विधेयक जारी केलेलं आहे, याचा परिणाम काश्मीरवर काय होऊ शकतो, तुमचं आकलन काय आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 130वी घटना दुरुस्ती जी आहे विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये मांडलेलं आहे आणि ज्यावेळेस हे पटलावरती ठेवलं त्यावेळेस विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावरती गदारोळ जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याचवेळी विधेयकाची जी कागदपत्र असतात जी प्रत्येक खासदारांच्या टेबलावरती ठेवलेली असतात त्या विधेयकाचा जो आहे तो निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर ज्यावेळेस अमित शहा हे संबोधन करत होते त्यावेळेस ही कागदपत्र जी आहेत ती फाडून थेट भिरकावल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी समोर जे आहे ते आपण थेटपणे पाहू शकतो। त्यामुळे एक विरोधकांचा या विधेयकाला जो आहे कडाडून विरोध आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर यामध्ये या विधेयकामध्ये क्लॉज आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्राने या विधेयकाबद्दल एक गंभीर बाब जी आहे ती समोर मांडलेली आहे। त्यामध्ये जर समजा गंभीर गुन्हेगारी आरोपामुळे अटक केलेले किंवा ताब्यात घेतलेल्या मंत्र्याला काढून टाकण्यासाठी संविधानामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नाही, म्हणून अशा प्रकरणामध्ये पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना किंवा राज्याच्या तसंच राष्ट्रीय जे केंद्रशासित प्रदेश आहे तिथले जे काही प्रमुख व्यक्ती आहे किंवा राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मंत्र्यांना देखील काढून टाकण्याचा कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी एक कलम जे आहे त्याच्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे। अशा स्वरूपाचं काही महत्त्वाची तरतूद जी आहे ते 130व्या घटना दुरुस्तीमध्ये मांडलेली आहे आणि त्याचा विरोध जो आहे तो आपल्याला या ठिकाणी होताना स्पष्टपणे दिसून येतोय। विरोधकांनी पेपर जे आहेत ते अमित शहांच्या दिशेने फिरकावले। विशालजी धन्यवाद। आपण पाहू शकतो अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे। अमित शहांनी मांडलेल्या विधेयकाचा निषेध म्हणून त्यांच्यावर कागद फाडून फेकण्यात आलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।